शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक नवा धक्का भेटणार का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे बंद दाराआड शरद पवारांच्या नेत्यानं घेतलेली भेट। पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड तब्बल 30 मिनिटं बैठक झाली। आता या बैठकीचा तपशील गुलदस्त्यात जरी असला तरी जयंत पाटील यांनी काही दिवसांमध्ये केलेल्या विधानांमुळे या भेटीचं महत्त्वही वाढलंय। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा होती। तशी उघड विधानही जयंत पाटलांनी केली आणि आता जयंत पाटील थेट अजित पवारांच्या भेटीला पोहोचले, तेही शरद पवार येण्याआधी बंद दाराआड। जयंत पाटलांनी अजित पवारांबरोबर ही गुफ्तगू केली आहे। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज बैठक होती। शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हे नियामक मंडळात आहेत। शरद पवारही या बैठकीला येणार होते। त्याआधी जयंत पाटील आणि अजित पवार बैठक स्थळी दाखल झाले। जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड तब्बल 30 मिनिटं बैठक झाली। शरद पवार येण्याआधी जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये झालेल्या या बैठकीनं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली। जयंत पाटील अजित पवारांबरोबर जाणार की नाही याबाबत अद्याप चर्चाच सुरू आहे। मात्र त्या आधीच महाविकास आघाडीत तणाव वाढलाय। त्यांचं उत्तम चाललेलं असतं। आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, आमच्या नाही, आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही त्यांच्या आसपास सुद्धा जाणार नाही। पण ह्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते। आमच्याकडे असं काही नाही। त्याच्यामुळे आमच्याकडे भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो। हे राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या दांभिक गोष्टींवरती आमचा विश्वास नाही। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीतून मात्र संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। जयंत पाटलांनी घेतलेल्या भेटीनं अजित पवार गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, तर शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र सावध प्रतिक्रिया देतीये। जर पवार साहेब ते बैठकीला असतात, कारण ते अनेक वर्षांपासून प्रमुख आहेत आणि वळसे पाटील साहेब असतात, जयंत पाटील साहेबांच्या साखर कारखान्याचा संबंध येतो आणि आदरणीय अजितदादा। पण बैठक सुरू होण्याच्या पूर्वी बंद दाराआड दोघांची झालेली चर्चा ही निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने, अजितदादाच्या नेतृत्वात काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना आहे। जयंत पाटील साहेबांसारखा एखादा नेता जर आमच्या पक्षात येत असेल तर यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला असू शकत नाही। त्यांनी यावं, त्यांचं खुल्या मनाने आम्ही स्वागत करतो। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे काय नवीन नाही, सगळेच भेटतात आणि सगळेच पक्षाचे सगळे भेटतात। त्याच्यात काय फक्त NCP आणि NCP नाही, त्याच्यात काँग्रेस पण आहे, BJP पण आहे, शिवसेनेचे कोण आहेत का नाही मला माहिती नाही, कोण पदाधिकारी किंवा सेक्रेटरी ते, पण ही अनेक वर्षाची चाललेली आहे। म्हणजे आता हर्षवर्धन पाटील बघा, हर्षवर्धन भाऊ BJP मध्ये होते तेव्हाही मीटिंगला यायचे। त्याच्यात कधी, म्हणून आमचं कसं तुम्हाला सांगू, आमचं जे सोशल काम आहे किंवा अकॅडमिक काम आहे आणि आमचं राजकारण हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी। अकॅडमिक आणि रिसर्चचं काम एक जग आहे आणि राजनीती एक जग आहे, दोन्हीमध्ये ना ह्याच्यात। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो, त्याबद्दल एक कमिटी होती। त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत, इतर पण आहेत। तर त्यांनी काही मीटिंग घेतलेल्या होत्या मधल्या काळात, तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता, कारण 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते, तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही बाहेर फोन आले की दादा अशा काही बातम्या येत आहेत, वस्तुस्थिती काय? म्हणलं काही नाही, नेहमीप्रमाणे आम्ही PSIचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो, नियामक मंडळाला मी तिथं येत असतो।
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय आहे याचा ठावठिकाणा राजकीय वर्तुळात काही केल्या लागत नाहीये. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या मैदानातून पाटलांनी उघड नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर सारवासारवही केली. राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. नाराजी राज्यात ती सध्या चर्चा चालू आहे, कसं वाटतं? नाराज वगैरे काही नाही आहे. कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे. मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा. ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील हे पक्ष कार्यालयातून जवळपास गायब झाल्यासारखं चित्र होतं. 2-1 महिने जयंत पाटील पक्षात तितके ऍक्टिव्ह नव्हते अशीही चर्चा होती. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदावरून सुप्त संघर्ष असल्याची चर्चा आहे. रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये हा संघर्ष असल्याची चर्चा आहे. सत्तेसोबत गेल्यास राजाराम बापू पाटील साखर कारखान्याला आर्थिक मदत मिळेल. पुढील 5 वर्षात मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य असू शकतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आहे, याचं भवितव्य काय या संदर्भात प्रश्न आहेत. आणि राजकारणातलं आपलं अस्तित्व आणि सहकारातलं वर्चस्व हे जर पुढच्या काळामध्ये अबाधित ठेवायचं असेल तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूला गेलेलं बरं असा निर्णय अनेक नेते घेताना दिसत आहेत. आणि जयंत पाटील यांनीही भविष्यात तसा विचार केला तर आश्चर्य वाटायला नको. जर ते महायुतीवर जाणार असतील तर ते कुठला पर्याय निवडतील, म्हणजे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जातील की थेट भाजपाबरोबर जातील या संदर्भात सतत चर्चा होत असते. आज तरी असं दिसतंय की त्यांना दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून ते अजित पवारांबरोबर जातील असं दिसतंय. अर्थात अजित पवार आणि जयंत पाटील यांचे संबंध काही फार जिव्हाळ्याचे राहिलेले नाहीयेत, तरीही काही भाजपाकडून कमेंट घेऊन कदाचित ते जर अजित पवारांच्या सोबत गेले तर आश्चर्य वाटायला नको. जयंत पाटलांची ओळख ही महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेले नेते अशी आहे. 1990 पासून जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. अर्थमंत्री, सहकार मंत्री, जलसंपदा मंत्री अशी महत्वाची खाती जयंत पाटलांनी सांभाळली आहेत. त्यामुळे जयंत पाटलांच्या या अनुभवाचा फायदा तर नक्कीच होणार. आता फक्त जयंत पाटील कूस बदलण्याआधी रान चाचपून पाहतायत का हा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे.